श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2026मध्ये हा अधिक मास जो आहे, म्हणजे ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा धोंडा, मल्लमास, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखत असतो. तर तो अधिक मास यावर्षी म्हणजेच 2026मध्ये आलेला आहे. आणि हा अधिक मास दानधर्म, नामस्मरण, जप किंवा इतर सेवा करण्यासाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये आपण कोणती पण सेवा करू द्यात तर त्याचं 33 पटीनं अधिक पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या पुण्यफळाची प्राप्ती करून घेण्यासाठी अधिक मासामध्ये किंवा धोंड्याच्या महिन्यामध्ये काही नियम देखील पाळले जात असतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. अधिक मासात पाळा हे 11 महत्त्वाचे नियम. अधिक मासामध्ये काय करावे, काय करू नये, ही कामे चुकूनही करू नका, तरच आपल्याला या सेवेचं पुण्यफळ प्राप्त होईल. या ज्या चुका आहेत, जर आपल्या हातून कळत किंवा नकळत घडल्या तर आपल्याला आपण केलेल्या महिन्याभर कोणत्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे बघा, तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अधिक मास हा दरवर्षी येत नाही, म्हणजे प्रत्येक वर्षी अधिक मास हा येत नाही. फक्त 3 वर्षातून एकदाच हा अधिक मास येत असतो. आणि यंदा हा 2026मध्ये आलेला आहे. तर यापूर्वीचा पहिला अधिक मास 2023मध्ये अधिक श्रावण आणि नीज श्रावण या 2 महिन्यांमध्ये आलेला होता. आणि यंदाचा अधिक मास जो आहे, म्हणजे 2026मधला, तर तो 17 मेला रविवारच्या दिवशीपासून सुरू होत आहे. आणि या अधिक मासाची समाप्ती ही 15 जून 2026ला होणार आहे. तर या काळामध्ये अधिक मास असणार आहे. एक अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ या 2 महिन्यांमध्ये हा जो अधिक मास जो आहे तर तो आलेला आहे. तर अधिक मास येतो त्या वर्षी मराठी महिन्यामध्ये 12 महिने न येता त्यामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तोच महिना अधिक मास म्हणून ओळखला जात असतो. तर अधिक मासामध्ये आपल्याला कोणती कामं करायची नाहीत याची माहिती सुरुवातीला आपण पाहूयात. तर या महिन्यात, म्हणजे अधिक महिन्यामध्ये, धोंड्याच्या महिन्यामध्ये मंगल कार्य करणं निश्चित मानलं जातं. किंवा या महिन्यात कोणतंही शुभ कार्य हे केलं जात नाही. म्हणजे बघा, गृहप्रवेश असेल, लग्न असेल किंवा इतर कोणतंही शुभ कार्य या महिन्यामध्ये केलं जात नाही. त्यासोबतच या महिन्यामध्ये चुकूनही आपण मांसाहार जो आहे तर तो करू नये. या महिन्यामध्ये देवांची स्थापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन किंवा तीर्थयात्रा, विशेष मंगल कार्य ही केली जात नाहीत. या महिन्याचा स्वामी हा मुरलीधर श्रीकृष्ण, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, म्हणजेच बघा, भगवान श्रीहरी विष्णू आहेत. आणि म्हणूनच या महिन्यात विशेष करून भगवान विष्णूंची भक्ती, पूजा, अर्चना करतात. तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम यामुळे आपल्याला सुखशांती आणि संसार सुख प्राप्त होत असतं. तर बघा, या महिन्यात आपल्याला पहाटे लवकर उठून थंड पाण्यानं स्नान करावं, अंगाला सुगंधी उटणं लावावं, नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नान करावं, धार्मिक कृत्ये करावीत, मन निर्मळ ठेवावं. या महिन्यात आवळीच्या झाडाखाली स्नानाला विशेष महत्त्व आहे. जर शक्य झालं तर आवळीच्या झाडाखाली स्नान करावं. शक्यतो या मासामध्ये एकच वेळचं अन्न ग्रहण करावं. जेवताना मौन पाळावं. अधिक महिन्यात बघा, रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान करावा. म्हणजे बघा, एखादा नवीन दिवा तुम्ही खरेदी करून आणून अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि महिन्याच्या शेवटी, म्हणजे जेव्हा हा महिना संपणार आहे,
त्यावेळी हा जो दिवा आहे तर तो एखाद्या ब्राह्मणाला दान करावा. या महिन्यात दीपदानाला देखील विशेष असं महत्त्व आहे. या महिन्यात आपल्याला ज्या पण वस्तू आवडतात तर त्या वस्तूंचा त्याग करावा किंवा त्या वस्तू दान कराव्यात. या महिन्यातील दानाचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे, म्हणजे खूप मोठं आहे. आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, दीपदान या प्रकारची दानं आपल्या कुवतीप्रमाणे करावीत. मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानून जावयाला तुपात तळलेले 33 पटीमध्ये बघा, म्हणजे 33 अनारसे, 33 बत्ताशे, 33 सुपाऱ्या एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा किंवा चांदीचा दिवा ठेवून तो लावून आपल्या जावयाला देतात. अनारशाऐवजी बत्तासे, म्हैसूर पाक असे जाळीदार पदार्थ देखील जावयाला दान दिले जातात. या महिन्यात बघा नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तूसुद्धा 33च्या पटीमध्ये, म्हणजे बघा 33 अशा संख्येमध्ये दान करावेत. या महिन्यामध्ये 33 या अंकाला विशेष असं महत्त्व आहे. या महिन्यात पुरणाचे दिंड करून आपल्या मित्रांना किंवा शेजाऱ्यांना तसेच आपल्या नातेवाईकांना भोजन देतात. या दिंडांना धोंडेसुद्धा म्हणतात. यावरून या महिन्यास धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हटलं जात असतं. न चुकता आपल्याला रोज गाईला पुरणपोळीचा घास द्यायचा आहे. महिनाभर सतत नामस्मरण करावं. यात आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. पोथी वाचन, सत्संग, अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनानं रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला ती पोथी दान करावी. वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम म्हणजे श्री नारायण प्रसन्न होतात, भक्तांचं कल्याण होतं, आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होत असते. अधिक मासात केलेल्या पूजेचं, तीर्थयात्रेचं फळ अनेक पटींनी आपल्याला मिळत असतं. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पुत्रप्राप्तीचा देखील लाभ होऊ शकतो. अधिक मासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. त्यातील पहिला प्रकार म्हणजे एकविभुक्त, म्हणजेच दिवसातून फक्त एक वेळेस अन्न ग्रहण करणं. उपोषण म्हणजेच बघा पूर्ण दिवसभर उपवास करावा. अयाचित म्हणजेच अकस्मात दुसऱ्याकडे जेवायला जाणे. यापैकी जे शक्य असेल त्यातील एखादा प्रकार तरी आवर्जून करावा. निदान न जमल्यास एक दिवस तरी उपवास करावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते. त्यामुळे महिन्यामध्ये एकदा का होईना तांबूलदान आवर्जून करावं. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. म्हणून महिनाभर आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड दीपदान म्हणजे दिवा लावायचा आहे आणि तो शेवटच्या दिवशी ब्राह्मणाला दान करायचा आहे. महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगा स्नान करावं. यामुळे सर्व पापांतून मुक्ती मिळते. महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचं निरसन होत असतं. आता बघा, व्रत कोणतंही असो, या अधिक महिन्यामध्ये व्रत केलं जातं बघा, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण व्रत कोणतंही असो, या व्रताचं उद्यापन न केल्यास या व्रताचं कोणतंच फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे आवर्जून कोणत्याही व्रताचं उद्यापन करावं. एखाद्या व्रताचं उद्यापन केल्यानं तुम्ही पुन्हा नव्यानं या व्रतास आरंभ करू शकता. जर व्रत करताना खंड आला किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर तुम्ही त्या व्रताचं उद्यापन करून तुम्ही पुन्हा नव्यानं व्रत करू शकता. जर तुमचे व्रत व्यवस्थितपणे पूर्ण झाल्यावर त्याच्या फलप्राप्तीसाठी व्रताचं उद्यापन करणं गरजेचं असतं. जर तुम्ही मनोभावे येता सांग व्रत केलं आणि समजा या व्रताचं उद्यापनच केलं नाही तर आपल्याला या व्रताची फलप्राप्ती होणार नाही. कारण कोणतंही व्रत हे आपल्या घरात सुख यावं, समृद्धी यावी किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा, अखंड लक्ष्मीची प्राप्ती व्हावी, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, तर कोणी बघा रखडलेली आपली जी कामं आहेत तर ती पूर्ण व्हावीत म्हणून करत असतं. तर प्रत्येकाची इच्छा ही वेगवेगळी असू शकते. तर त्याच फळ जे आहे तर ते मिळवण्यासाठी आपल्याला या व्रताचं उद्यापन करणं हे आवश्यक आहे. तर या व्रताचं उद्यापन करण्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावं.
नदीवर स्नान करावं किंवा शक्य नसल्यास घरी स्नान करावं. तर बघा आपल्याला व्रताचा संकल्प हा महिना सुरू ज्या दिवशी महिना सुरू झालेला आहे अधिक मास, तर त्याच दिवशी व्रताचा संकल्प करायचा आहे आणि महिनाभर आपल्याला मनोभावे हे व्रत करायचं आहे. महिन्याच्या शेवटी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर नदीवर स्नान करावं किंवा शक्य नसल्यास घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्वच्छ स्नान करावं. व्रताचं उद्यापन करताना स्वच्छ नवीन वस्त्र घालावीत. तर बघा आपण आपल्या घरामध्ये जी पण बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा अगदीच मग भगवान श्रीहरी विष्णूची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची रोज नित्यनेमानं पूजा करावी या अधिक महिन्यामध्ये. आणि नंतरनं आपल्याला या व्रताचं उद्यापन करताना बघा शक्य असल्यास बिना शिवलेली वस्त्र जी आहेत तर ती परिधान करावी. तर त्यासाठी तुम्ही धोतर, उपरणं यासारखी वस्त्र परिधान करावीत. स्त्रियांनी साडी घालावी. व्रताच्या उद्यापनाच्या साहित्यावर प्रथम आपल्याला गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर साधं घरातील स्वच्छ पाणी घ्या. त्याच्यामध्ये तुळशीची पानं घाला. त्यामुळे पाणी पवित्र होतं. गणपतीचं कोणतंही व्रत जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुळशीपत्र हे जे आहे तर ते टाकू नका. चौरंगावर पिवळे वस्त्र टाकून घ्या. त्याच्यावर कलश स्थापन करावा. चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती ठेवावी. सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यावं. अभिषेक घालून गंध, अक्षदा, एक लाल फूल वाहून आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीलाही गंध, अक्षदा, पिवळी फुले वाहून घ्यायची आहेत. माता लक्ष्मीला आपल्याला आवर्जून लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. 5 प्रकारच्या मिठाई आणि तुळशीपत्र नैवेद्य ठेवायचं आहे. म्हणजे बघा आपण जो पण नैवेद्य ठेवणार आहोत त्याच्यावरती आपल्याला एक तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. दिवा लावण्यासाठी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे. जर तेलाचा दिवा असेल तर पूजा मांडतो त्याच्या आपल्याला डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा असेल तर उजव्या बाजूला ठेवायचा आहे. पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य खास करून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. जमलं तर पिवळ्या रंगाची फुलं देखील अर्पण करायची आहेत. आणि शेवटी आपल्याला 11 ब्राह्मणांना जेवण द्यायचं आहे किंवा शिदा द्यायचा आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे जेवण आपल्याला द्यायचं आहे. 11 ब्राह्मणांना बघा शक्य नसल्यास एका तरी ब्राह्मणाला आपल्याला जेवू घालायचं आहे किंवा कोरडा शिदा आपल्याला द्यायचा आहे. त्यामध्ये बघा पीठ, हरभरा डाळ, गूळ असं साहित्य आपण दान द्यावं. ब्राह्मणास एखादं वस्त्र देखील दान करावं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण अधिक महिन्यामध्ये केल्या तर त्याचं अधिक पुण्यफळ आपल्याला त्यांच्या सेवेसोबतच प्राप्त होणार आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.